सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. जसे देवतांची स्तुती करण्यासाठी आपण चालीसा, अष्टक, सूक्त पठण करतो, तसेच पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची आठवण ठेवून त्यांच्या तृप्तीसाठी काही विशेष स्तोत्रे सांगितली गेलेली आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये पितृ अर्चनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. जसे आपण देवाची आराधना करतो, त्यांना स्तोत्र, चालीसा, अष्टक यांनी आपण प्रसन्न करतो, तसेच पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची स्मृती जागून त्यांना स्तोत्रे, मंत्र, सूक्त अर्पण करणे हे आपले कर्तव्य आहे. पितृ म्हणजे कोण? तर पितृ म्हणजे आपले पूर्वज. त्यांनी आपल्यासाठी जीवनाचा मार्ग तयार करून ठेवला, संस्कार दिले आणि आपली वंशपरंपरा जपली. आज आपण जे काही आहोत ते आपल्या पितरामुळेच. त्यामुळे पितृपक्षात त्यांना आदराने स्मरलं जातं. आता आपण तिन्ही ह्याचे पाहूयात: पितृसूक्त, पितृअष्टक आणि पितृचालीसा. अष्टक म्हणजे काय? म्हणजे 8 श्लोकाची प्रार्थना. वेदपुराणामध्ये अष्टकाला अत्यंत प्रभावी मानलेलं आहे. जसं विष्णू अष्टक, शिव अष्टक, राम अष्टक, तसेच पितृअष्टक आहे. हे संस्कृत असतात, 8 श्लोक असतात. पितृअष्टक हे 8 श्लोक पितरांना समर्पित आहेत. यात पितरांची महत्त्व, त्यांचे स्मरण आणि त्यांच्या कृपेमुळे जीवनात येणारे सौख्य याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. पितृअष्टकाचे पठण, श्राद्ध, तर्पण, पितृपक्षातले 15 दिवस याची पूजा अर्चना करून हे म्हणलं जातं. असं सुद्धा म्हणलं जातं की पितृअष्टकाने पितृदोष कमी होतो, पूर्वजांच्या अपूर्ण इच्छासुद्धा तृप्त होतात आणि त्यांची कृपा आपल्या वंशावर कायम राहते. ऋग्वेदात पितरासाठी काही विशेष सूक्त दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे पितृसूक्त. हे सूक्त पितरांना आमंत्रित केलं जातं, त्यांची स्तुती केलेलं सांगितलेलं आहे. तर्पणाचे महत्त्व सांगितलेलं आहे. यात पितरांना आवाहन करून त्यांना संतुष्ट करण्याची विनंती केली जाते. पितृसूक्त हे फक्त स्तोत्र नसून पितरांशी जोडलेला एक दैवी दुवा आहे. हे पठण केल्याने वंशपरंपरातील दोष नाहीसे होतात, आयुष्यातील अडथळे कमी होतात आणि घरात सुख समृद्धी आपल्याकडे वाढते. त्याच्यानंतर आहे पितृचालीसा. हा शब्द 40 चौपायाच्या रचनेसाठी वापरलेला आहे. म्हणजे जसं आपण हनुमान चालीसा, दुर्गा चालीसा वगैरे म्हणतो, तसाच पितृचालीसा हा आपल्या पितरांचा गौरव करणारा स्तोत्र संग्रह आहे. याच्याने काय फायदे होतात आपल्याला? पितृचालीसा म्हटल्याने घरातील अडचणी दूर होतात, अपत्य सुखाची प्राप्तीसुद्धा होते, परंपरेतील दोष कमी होतात, घरात सुख शांती नांदते, पॉझिटिव्हता येते, सकारात्मक वातावरण होतं घरातलं. हे स्तोत्र केवळ पितरांना संतुष्ट करत नाही, तर जिवंत कुटुंबियांना देखील मानसिक समाधान आणि आत्मिक बळ देतं. थोडक्यात काय तर ह्याच्यामध्ये आपण पितृचालीसानं काय होतं की पितरांचे गुणगान आणि आपण केल्यामुळे त्यांचे आपल्याला कायम आशीर्वाद मिळतात. पितृअष्टकानं काय होतं की पितृदोष कमी होतो आणि ते पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद पण लाभतो. पितृसूक्ताने काय होतं तर वेदाद्वारे पितरांचे आव्हान आणि त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच ह्या पितृपक्षात रोज सकाळी किंवा संध्याकाळी पितृचालीसा, पितृअष्टक आणि पितृसूक्त याचे वाचन, जप अथवा श्रवण नक्की करा. हे केल्यानं काय होतं तर हे केल्याने आपल्या पितरांची आत्मा तृप्त होते आणि ते प्रसन्न होतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, समाधान आणि सर्व कार्यसिद्धी नक्कीच प्राप्त होते. हे केल्या आपण कसं करायचं तर सकाळी आपण दिवा लावायचा, उदबत्ती दिवा लावून हे म्हणायचं. सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही टाईमला आपण म्हणायचं. आपण पवित्र राहायचं, पवित्र होऊन म्हणायचं. देवघराच्या जवळ स्वच्छ जागा, जिथं देवघराच्या जवळ किंवा स्वच्छ जागा आपल्या घरातली हे करून तिथं स्वच्छ करायचं आणि आपण सुद्धा पवित्र होऊन दिवा लावायचा, उदबत्ती लावायची आणि मनापासून पितरांना नमस्कार करायचा आणि हे आपण स्तोत्र पठण करायचं. हे केल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये आपल्या मनोकामना म्हणा, आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आणि पितरांचे कायम आशीर्वाद आपल्याला लाभतात. एवढं महत्त्व सांगितलेलं आहे. जसं फुले, दीप आणि अन्न पितरांना अर्पण केले जाते, तसेच हे स्तोत्र
आज मी माझ्या पितरांना समर्पित करत आहे. पूर्वजांचे आशीर्वाद म्हणजेच आयुष्याची खरी संपत्ती. पितृपक्षात या संपत्तीचं अर्चना अवश्य करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, संपूर्ण पहा. संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.